नमस्कार. या सखोल विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आज आपण विज्ञानाकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून बघणार आहोत. विज्ञान म्हणजे फक्त शाळेतले नियम पाठ करणं नाहीये बरं का, तर वास्तवात टिकून राहण्यासाठी आणि हे जग समजून घेण्यासाठी ते एक सर्व्हायव्हल टूलकिट आहे. सुरुवात एका कल्पनेने करूया. विचार करा, एक भलं मोठं प्रवासी विमान आकाशातून प्रवास करतंय आणि अचानक त्या विमानातलं इंधन संपत आलंय आणि तेही थोडं नाही, तर चक्क 15,000 लिटर इंधन कमी पडतंय. आता तुम्ही म्हणाल एखादा मोठा तांत्रिक बिघाड झाला असेल, पण नाही. हे घडलं केवळ वैज्ञानिक भाषेतील एका साध्याशा गोंधळामुळे. धक्कादायक आहे ना? हे कसं शक्य आहे हे आपण लवकरच उलगडणार आहोत. पण त्याआधी हे विज्ञान नेमकं काम कसं करतं, त्याचा मूळ गाभा काय आहे ते थोडं समजून घेऊया. तर चला याच्या खोलात जाऊया. विज्ञानाचा प्रवास म्हणजे नुसतं उद्देशहीन भटकणं नसतं. त्याला दोन गोष्टींची नितांत गरज असते. एक म्हणजे बारकाईनं निरीक्षण करण्यासाठी असलेलं भिंग आणि दुसरं म्हणजे योग्य दिशा दाखवणारं होकायंत्र. निसर्गात दडलेले आकृतिबंध शोधून काढायचे असतील आणि योग्य दिशेनं अचूक प्रश्न विचारायचे असतील तर ही दोन्ही साधनं आपल्याकडे असायलाच हवीत. विभाग 1. सुलभीकरणाची कला आणि काही तपशील मुद्दाम वगळण्याची ताकद. आता बघा, हे आपलं विश्व प्रचंड गुंतागुंतीचं आहे. ते समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ काय करतात तर ते मॉडेल्स बनवतात आणि या प्रक्रियेत काही अनावश्यक गोष्टी बाजूला ठेवणं ही खरं तर त्यांची सुपर पॉवर असते. क्रिकेटच्या मैदानावरचं हे उदाहरण घ्या. समजा एखादा उत्तुंग षटकार मारलाय. आता तो चेंडू सीमारेषा पार करेल की नाही हे ठरवण्यासाठी फलंदाजाच्या बॅटचा ब्रँड कोणता आहे किंवा मैदानावरच्या गवताची लांबी किती आहे या गोष्टींची आपल्याला खरंच काही गरज असते का? अजिबात नाही. इथं फक्त चेंडूचं वजन, त्याचा वेग आणि दिशा यांसारख्या आवश्यक गोष्टींवरच लक्ष केंद्रित केलं जातं. अनावश्यक गोष्टी वगळल्या की आपल्याला अगदी स्पष्ट आणि अचूक उत्तरं मिळतात. हेच तत्त्व थोर भौतिकशास्त्रज्ञ मेघनाथ साहा यांनी वापरलं आणि कमालच केली. ताऱ्यांचा रंग आणि त्यांचं तापमान यांच्यातला संबंध शोधताना त्यांनी ताऱ्यांच्या आत घडणाऱ्या अत्यंत गुंतागुंतीच्या अणुप्रक्रियांकडे चक्क दुर्लक्ष केलं. त्यांनी ताऱ्यांना केवळ एक तप्त वायूंचा गोळा मानला आणि एका अत्यंत क्लिष्ट प्रश्नाचं अचूक उत्तर जगासमोर मांडलं. आहे की नाही भारी? विभाग 2. सामायिक जागतिक भाषा आणि अचूकतेची नितांत आवश्यकता. आता या स्लाइडमधली सर्वात मनोरंजक गोष्ट अशी की मगाशी आपण जे 15,000 लिटर इंधन कमी पडलेल्या विमानाचं उदाहरण पाहिलं ना, त्याचं धक्कादायक उत्तर इथे दडलंय. विज्ञानात शब्दांचे अर्थ अतिशय काटेकोर असतात, पण त्या विमानाच्या बाबतीत काय झालं तर ग्राउंड क्रूने इंधनाचं मोजमाप करताना आंतरराष्ट्रीय प्रमाणित किलोग्रॅमऐवजी पाऊंड हे एकक वापरलं. विचार करा, एका साध्या एककाच्या चुकीमुळे केवळा मोठा अनर्थ ओढवला असता. त्यामुळे प्रमाणित एकके ही केवळ पुस्तकी संकल्पना नसून ती खरोखरच जीवनरक्षक असतात. आणखी एक गंमत सांगतो. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक प्रतीके ही केवळ सोयीसाठी बनवलेली शॉर्ट फॉर्म्स नसतात बरं का. त्यांना एक भक्कम ऐतिहासिक संदर्भ असतो. उदाहरणार्थ, प्रकाशाचा वेग दर्शवण्यासाठी सी हेच अक्षर का वापरतायत? कारण ते सेलेरिटास या लॅटिन शब्दावरून आले, ज्याचा अर्थच मुळी वेग असा होतो. विभाग 3. वास्तवाचा अंदाज आणि भविष्याची चाचपणी. विज्ञानाच्या या जागतिक भाषेचं खरं सामर्थ्य आहे ते पुराव्यांवर आधारित अचूक आणि तार्किक अंदाज वर्तवण्यात. हे समजून घेण्यासाठी आपण विज्ञानातल्या काही मुख्य संकल्पना पटापट पाहूया. पहिली संकल्पना आहे नियम किंवा लॉ. नियम म्हणजे काय तर निसर्गात वारंवार दिसून येणारा एक ठरलेला आकृतिबंध. जसं की वेगात चालणारी बस अचानक थांबली की आपल्याला जो पुढे धक्का बसतो तो न्यूटनच्या गतिविषयक नियमांमुळे. हे अगदी सोपं आहे. दुसरी संकल्पना आहे सिद्धांत किंवा थिअरी. आता लक्षात घ्या, विज्ञानात सिद्धांत म्हणजे हवेत मारलेला तीर किंवा अघळपघळा अंदाज नसतो. पुराव्यांच्या आधारावर तयार केलेलं, अनेक चाचण्यांमधून तावून सुलाखून निघालेलं आणि तरीही सतत सुधारणेला वाव असलेलं ते एक सखोल स्पष्टीकरण असतं. जसं की पदार्थांच्या रचनेविषयीचा अणूचा सिद्धांत. आणि तिसरी संकल्पना म्हणजे तत्त्व किंवा प्रिन्सिपल. तत्त्वे ही अशी व्यापक मार्गदर्शक मूल्य असतात जी एखादी विशिष्ट परिस्थिती समजून घ्यायला मदत करतात. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण जेव्हा जिने चढून वर जातो तेव्हा तिथे ऊर्जेच्या अक्षतेचं तत्त्व लागू होतं. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल. जर वैज्ञानिक सिद्धांत एवढे भक्कम असतात तर मग हवामानाचे अंदाज कधीकधी का चुकतात, बरोबर ना? याचं कारण असं आहे की हवामान हे तापमान, दाब आणि वाऱ्यासारख्या असंख्य बदलत्या घटकांवर अवलंबून असतं. सुरुवातीच्या परिस्थितीत झालेला अत्यंत छोटासा बदलही पुढे जाऊन एका पूर्णपणे वेगळ्या आणि अनपेक्षित परिणामात बदलू शकतो. म्हणूनच दीर्घकालीन अंदाज बांधणं हे एक मोठं आव्हान असतं.
याच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर करून आपण अनेक व्हायरल गैरसमजही चुटकीसरशी दूर करू शकतो. सूर्यग्रहणाच्या काळात अन्न खाणं हानिकारक असतं असा दावा तुम्ही सोशल मीडियावर अनेकदा पाहिला असेल. पण खरंच यात काही तथ्य आहे का? चला तपासून पाहूया. आपण जर मोजता येण्याजोगे साधे प्रश्न विचारले तर सत्य लगेच समोर येतं. ग्रहण म्हणजे आकाशातील केवळ सावल्यांचा खेळ आहे. यावेळी तापमानात कोणतीही मोठी घट होत नाही किंवा अन्नामध्ये कोणतेही रासायनिक बदल होत नाहीत. सावलीत ठेवलेलं अन्न खराब होण्यासाठी कोणतंही जैविक कारण अस्तित्वात नाहीये, हे विज्ञान आपल्याला अगदी पुराव्यानिशी सांगतं. विभाग 4 अंदाजाची कला आणि तार्किक विचार करण्याची सवय. बघा, विज्ञानात प्रत्येक वेळी अगदी अचूक आकडेमोड करण्याची गरज नसते. एखादं उत्तर तार्किकदृष्ट्या शक्य आहे की अशक्य हे ठरवण्यासाठी ढोबळ गणितीय अंदाज मांडणं ही एक अत्यंत उपयुक्त वैज्ञानिक सवय आहे. आता हा साधा प्रश्न बघा. एका दिवसात आपण किती लिटर हवा श्वासोश्वासाद्वारे आत घेतो? तुम्हाला काय वाटतं? अचूक उत्तरापेक्षा तर्कशुद्ध अंदाज कसा बांधायचा हे पाहण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग करूया. चला पुढे जाऊया आणि हे कसं काम करतं ते पाहूया. एका मिनिटात आपण शांत बसलेलो असताना सुमारे 15 वेळा श्वास घेतो. एका दिवसात एकूण मिनिटे असतात 1440. आता एका श्वासाचा आकारमान फुग्याच्या पाऊपट म्हणजे साधारण अर्धा लिटर धरलं तर या सर्वांचा गुणाकार केल्यावर आपल्याला काय उत्तर मिळेल? चक्क 10,000 लिटर. होय, 10,000 लिटर. अचूक सूत्रांचा वापर करण्यापूर्वीच अशा प्रकारे तार्किक विचार करून मोठा अंदाज बांधल्यामुळे आपला स्वतःवरचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. विज्ञान म्हणजे केवळ किचकट गणिते नसून अशा प्रकारचा तर्कशुद्ध विचार करण्याची ती एक सोपी पद्धत आहे. विभाग 5 विज्ञानाच्या सीमांपलीकडे आणि शाखांची सरमिसळ. शाळेत असताना आपण विज्ञानाचे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र असे वेगवेगळे कप्पे पाहतो. पण खऱ्या नैसर्गिक जगात अशा कोणत्याही सीमारेषा नसतात बरं का. सर्व विषय एकमेकांत पूर्णपणे मिसळलेले असतात. एका सामान्य सर्जिकल मास्कचंच उदाहरण घ्या ना. तो प्रभावीपणे काम करण्यासाठी एकाच वेळी भौतिकशास्त्रातील इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शन, रसायनशास्त्रातील पॉलिमर फायबरचे गुणधर्म, जीवशास्त्रातील विषाणूंचा आकार आणि गणितातील हवेचा प्रवाह मोजण्याची पद्धत या सर्व शाखांचा अत्यंत सुरेख मेळ घातलेला असतो. आणि म्हणूनच मूळ संदर्भातील हे वाक्य मला खूप महत्त्वाचं वाटतं. विज्ञान हा केवळ तथ्यांचा आणि सूत्रांचा साठा नाही. मानवी कुतूहल, सर्जनशीलता, एकमेकांचं सहकार्य आणि काळजीपूर्वक विचारले जाणारे प्रश्न यातून सतत विकसित होणारी ती एक जिवंत मानवी प्रक्रिया आहे. तर मग विज्ञानाचा हा पायाभूत दृष्टिकोन आपण आपल्या रोजच्या जीवनात कसा वापरू शकतो? होकायंत्रासारखं कुतूहल आणि भिंगासारखे ठोस पुरावे हे दोन्ही घटक सभोवतालच्या जगाबद्दल पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी आपलं पुढचं पाऊल कसं ठरवतील यावर नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमची ही उत्सुकता अशीच जागी ठेवा.